आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलार डिफेन्स अँड एअरोस्पेस कंपनीतील नव्या सुविधांचं उद्घाटन होणार आहे। या सोलार कंपनीमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी स्फोटके आणि संबंधित साहित्याची निर्मिती केली जाते। तसेच भारतीय बनावटीच्या UAV ड्रोनचीही निर्मिती केली जाते। सोलार कंपनीतील 1250 मीटर लांब धावपट्टीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटन करणार आहेत। यासोबतच लाइटरिंग म्युनिशन टेस्टिंग रेंज अँड वॉरहेड सुविधेचंही पंतप्रधान मोदी आज उद्घाटन करणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर 5 तासाच्या दौऱ्यावरती आहेत आणि सगळ्यात शेवटी जे आहेत ते बाजरगाव येथील सोलार इंडस्ट्रीजमध्ये ते शस्त्रांच्या साठ्याची ते ठिकाणी उद्घाटन करणार आहेत आणि हीच ती कंपनी आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते येणार आहेत। त्यासाठी या ठिकाणी जर बघितलं तर हेलिपॅड जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। कडेकोट सुरक्षाचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कुठल्याही वाहनांना या ठिकाणी परवानगी जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे आणि थोड्याच वेळात जे आहेत पंतप्रधान मोदी या ठिकाणी दाखल होतील आणि सोलार कंपनीमधील भारतीय बनावटीच्या UAV ड्रोनची ज्या ठिकाणी निर्मिती करणार आहेत त्या ठिकाणी ते उद्घाटन करतील। यासोबतच जर बघितलं तर सोलार कंपनीतील 1250 मीटर लांब धावपट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। यासोबतच लाइजिस्टिक म्युजिक टेस्टिंग रँड अँड वॉरहेड सुविधांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा नागपूर दौरा जो आहे तो संपणार आहे आणि ते पुढे रवाना होणार आहेत। छगन जाधव, पुढारी न्यूज, नागपूर।